तर लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात आज जालन्यात अंबड बंदची हाक देण्यात आली आहे। अंबड शहरात बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे। जालन्यातल्या वडीगोद्रीत गेल्या 7 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे देखील उपोषण करतायत। तर अंबड शहरात बाजारपेठेतील सर्वच दुकानं बंद असल्याचं आपल्याला बघायला बंदचं आवाहन करण्यासाठी ही मोठी बाईक रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे। सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण जर या ठिकाणची बाजारपेठ जर बघितली तर बाजारपेठ सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलेली आहे आणि सातत्याने ओबीसी मधले कार्यकर्ते जे आहेत ते बंदचं आव्हान सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणचे हे सगळे कार्यकर्ते बाईक रॅलीनं या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। ओबीसींचा विजय अशा घोषणा आहेत, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणा केल्या जातात। काय सांगाल तुम्ही, आज बंद पाळलाय? साहेब, मागच्या 7 दिवसापासून आमचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे प्राणांतिक उपोषण वडीगोद्रीमध्ये करतायत, पण हे जातीवादी सरकार एका जातीचं लाड पुरवण्यासाठी अंतरवाली सराटीला 100 मंत्री जातात, सगळे कलेक्टर जातात, सगळं प्रशासन तिथं लोटांगण घेतं। पण 7 दिवसापासून आज ते आमच्या प्राध्यापक हाकेंची आणि नवनाथ आबा वाघमारेंची तब्येत खराब झालेली आहे, तरी कोणी दखल घ्यायला तयार नाही। दखल घेतली पाहिजे भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं? शासनानं ह्या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण की ओबीसी समाजामध्ये प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। मराठा समाजाचे लाड पुरवण्याकरता शासन एकतर्फी वागवत आहे। आमची सर्वांची शासनाला या आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय तो कुठेतरी थांबवला पाहिजे। तर अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतात आणि त्याचबरोबर अंबड शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। या बंदला सुद्धा